पुढची बातमी राजकीय वर्तुळातून आहे। बारामती पोटनिवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळते। सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ आज सांगता सभा आयोजित करण्यात आली। सांगता सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित असणार असल्याची माहिती आहे। सभेला महायुतीचे नेते मंडळी देखील उपस्थित असतील। इथे दृश्य आपण पाहतोय। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारात धुरळा आता अंतिम टप्प्यात आला असून ऐतिहासिक शारदा प्रांगण या ठिकाणी महायुतीची भव्य सांगता सभा पार पडणार आहे। या सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील महत्त्वाचे मंत्री देखील उपस्थित राहणार आहेत। या पार्श्वभूमीवर खासदार पार्थ पवार यांनी आज प्रत्यक्ष सभेच्या ठिकाणी जाऊन तयारीचा आढावा घेतला होता। ही दृश्य आपण पाहतोय। या ठिकाणी आज सांगता सभा संपन्न होणार आहे। सगळेच पक्षाचे तर सगळेच मान्यवर आमचे येणार आहेत। बर, खूप भावनिक साथ घालणारे फोटोज दिसत आहेत। दादांची आठवणी या ठिकाणी दिसत आहेत खूप साऱ्या। दादांच्या आठवणी बारामतीच्या कणाकणात आहेत। अशा दाखवल्या तरी तसं काही होणार नाही, कारण प्रत्येकाच्या मनात आणि बारामतीच्या प्रत्येक गोष्टीमध्ये दादांच्या आठवणी आहेत आणि त्या तुम्हाला लोकांच्या भावनांमधून कळतील सुद्धा। आणखी सुप्रियाताई देखील उपस्थित राहणार आहेत अशी माहिती आहे। हो, सुप्रियाताई पण येणार आहे। सभेसाठी बरेच कुटुंबातले लोक पण येणार आहेत। तर मंत्री अदिती तटकरे देखील बारामतीमध्ये सभास्थळी दाखल झाल्यात। अदिती तटकरेंकडून सांगता सभेची पाहणी करण्यात आली। दादांविना सभा होणं आमच्यासाठी वेदनादायी आहे अशी भावना यावेळेस अदिती तटकरे यांनी बोलून दाखवली आहे। ही निवडणूक आव्हानात्मक आहे। बारामतीकर सुनेत्रा पवारांना पाठबळ देतील। काकींच्या माध्यमातून दादांचं अपूर्ण स्वप्न पूर्ण व्हावं अशी इच्छा अदिती तटकरे यांनी बोलून दाखवली आहे। नाही, खरं तर आम्हाला आजही विश्वास बसत नाही की दादांच्या विना आज ही सांगता सभा होते। या मतदारसंघाची नेहमी परंपरा राहिली आणि आम्ही सर्व कार्यकर्ते हे पक्षाच्या स्थापनेपासून बघत आलो। आजही आमच्यासाठी तितकंच वेदनादायी आहे जितकं वेदनादायी आम्हाला 2-2.5 महिन्यापूर्वीपासून राहिलेला आहे। दुर्दैवाने दादांना अनेकदा उपमुख्यमंत्री पदाची संधी मिळाली, पण त्यांना कधी राज्याचं नेतृत्व मुख्यमंत्री म्हणून अनेकदा त्यांनी सुद्धा ती खंत त्यांच्या भाषणामध्ये बोलून दाखवली होती। आणि आम्हाला नेहमी वाटायचं एक कार्यकर्ता म्हणून की आमच्या नेत्याला आम्हाला त्या खुर्चीमध्ये पाहता यावं आणि त्यांच्या माध्यमातून सुद्धा हे राज्य हे त्यांच्या नेतृत्वाखाली पुढे जावं, हे आम्हालाही कार्यकर्ता म्हणून नेहमी वाटायचं। आणि दादांचं ते अपूर्ण राहिलेलं स्वप्न होतं, ते कधी ना कधी सुनेत्रा काकींच्या माध्यमातून पूर्ण व्हावं असे एक कार्यकर्ता म्हणून मी त्या ठिकाणी ती भावना मांडली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।